कालपासून आहे सगळं नॉर्मल आहे. काही लोक वेगळ्या पद्धतीने नॉर्मल असतात, नॉर्मल नसतात. नॉर्मल आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, त्यांनाही म्हटलं नाशिक नॉर्मल आहे. नाशिक नॉर्मल असल्यामुळे इतकं मोठं क्रांतिकारक काम नाशिक मधून होऊ शकतं. मी इथे आलो महानगरपालिका निवडणुकीच्या कामासाठी, काही दुसरं मनामध्ये काही विचार आणू नका. आणि असे संघटनात्मक काम करत असताना आतमधून लहान लहान कार्यक्रम आम्ही करत असतो. ते झाले नाशिक. महाराष्ट्रातलं राजकारण आपण पाहता संपूर्ण राज्यभरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार उत्तम प्रकारे झाले. विरोधक टीका करत असतात. कोणतेही सरकार प्रधानमंत्री मोदींचा असेल किंवा राज्यांचा असेल 100% समाधान कोणाचं करू शकत नाही. त्यातून अनेक प्रश्नातून ते मार्ग काढत असतात. त्याच्यामुळे मोदी असतील किंवा उद्धवजी असतील, राज्याचे देशाचे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात, मार्ग काढत असतात. आणि त्यातून आम्हाला जनतेचा आशीर्वाद लाभत असतो. यात्रा काढावा लागत नाही. यात्रा हा एक पवित्र शब्द आहे. त्या शब्दाचं पावित्र्य जाणून जे यात्रांमध्ये सहभागी होतात त्यांना जनतेचा आशीर्वाद मिळत असतो. यात्रा हा धार्मिक शब्द, रिलिजियस, आध्यात्मिक. आणि आपल्या महाराष्ट्राला अशा प्रकारच्या धार्मिक आणि आध्यात्मिक यात्रांची फार मोठी परंपरा. शिवसेना सुद्धा ही यात्राच आहे. बाळासाहेबांनी जी सुरुवात केली ती अखंड सुरू आहे. त्याच्यामुळे ह्या यात्रेला कोणी कालवट लावण्याचा प्रयत्न करणार असेल मग ती यात्रा उसळते. असो, बोला काय म्हणायचं आपल्याला. आजचा दौरा अचानक नाशिकमध्ये जो करण्यात आला त्या बाबतीत, आणि आपण आता पोलीस आयुक्तांना देखील भेटले, तर काय साधारण माझे नाशिकला चक्कर असते. मी या भागाचा संपर्क नेता आहे. गेल्या काही दिवसात नाशकात अनेक घडामोडी घडवल्या जात आहेत. घडवणारे माझ्या आसपास आहेत. शिवसैनिकांचा सुद्धा हा विचारावा या निमित्तानं, पदाधिकाऱ्यांशी बोलावं या निमित्तानं. महानगरपालिकेच्या संदर्भात काही बांधणी किंवा चर्चा करायच्या होत्या म्हणून मी आलो. मग अशी कार्यकर्त्यांसमोर मेळाव्यात जे मला बोलायचं ते मी बोललो. खरं म्हणजे ते खूप आपला खाजगी कार्यक्रम होता. आपण सगळ्यांनी कॅमेरे लावले, दाखवलं, लोकांनी ऐकलं. महाराष्ट्रात कोण येत आहे येऊ द्या. पोलीस आयुक्तांची भेट घेतली तुम्ही, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपने केली, तक्रारही केलेली होती. या भेटीचं नेमकं काय कारण आहे? बघा, नाशिकचे पोलीस आयुक्त जे आहेत म्हणजे त्यांना मी आज ओळखतो. त्यांच्या कुटुंबातल्या अनेक व्यक्ती पोलीस खात्यामध्ये, अनेक राज्यांमध्ये, त्या संपूर्ण कुटुंबाचेच माझे समोर अनेकदा ते मला भेटायला येतात. कौटुंबिक नात्याने मित्र म्हणून. आज मला इथे घाईघाईत यायचं होतं. वाटेत त्यांचं कार्यालय होतं. मी म्हटलं मीच तिकडे येतो, 5 मिनिटं चहा प्यायला, बाकी काही चर्चा नाही. ह्या कौटुंबिक नात्यामुळेच पहिला गुन्हा नाशिकमध्ये झाला असं काही नसतं. असं काय गुन्हा कुठे दाखल होऊ शकतो? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर इतकंच. आता पहा की तुम्ही तुमच्या शेजारच्या माणसाला तुम्हाला धमकी दिली, तुला मी बघून घे, तुझ्यावर हल्ला करेल,
त्या कॉन्फिडन्स मारा. तुम्ही काय करायला जा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा. मग त्याच्यापासून धोका आहे हा माणूस. पोलीस काय करते? पोलीस ऍक्शन सुरू करते, त्याला बोलवतील, त्याला समज देतील, त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड घेतात. एक दुसऱ्याची दुसऱ्याची अटक सुद्धा केली जाते. होता ना, ही कायद्याची प्रक्रिया आहे. मग समोर कायद्यापुढे सगळे समान म्हटल्यावरती तुम्ही आहात की मंत्री आहे की अजून कोणी हे बघायचं नसतं. गुन्हा तोच आहे ना. गुन्ह्याचं स्वरूप बदललंय का? नाही. जर आपण म्हणता महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का असा अनेकदा प्रश्न विचारला जातो. आपण पाहिलं महाराष्ट्रात कायद्याचंच राज्य. कायद्याचं राज्य असलं पाहिजे अशी भाषा करते. मात्र दुसरीकडे जे आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आहेत ते आरोपी आपल्या बरोबर होते आणि त्यांना आपण आश्रय दिला असा आरोप नाही. चुकीची माहिती आपल्याकडे आहे. तुम्ही जे म्हणतात ते कार्यकर्ते मला भेटले आणि मी त्यांना ताबडतोब सांगितलं की आपण पोलिसांच्या समोर हजर होऊन जामीन करा. त्यांच्याकडनं मला सांगण्यात आलं की त्यांना इंटरिम बेल मिळाली. हे लक्षात मला सांगण्यात आलं की इंटरिम बेल मिळाली. जर इंटरिम बेल मिळाला असेल तर ती कायदेशीर प्रक्रिया आहे. तरी सुद्धा जेव्हा मला कळलं की त्याची गडबड आहे आणि त्याला सगळ्यांना सांगितलं आमच्या ताबडतोब त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला. मी स्वतः एक लॉ मेकर, मी खासदार आहे, मला कायद्याचं महत्व माहिती. जेव्हा मी दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोट मारायची. आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा या बाबतीमध्ये कधीही तडजोड करणार नाही. आज आपण जे भाषण दिलं शिवसेना कार्यालयात त्याच्यामध्ये खरं तर सैनिकांची जी प्रतिक्रिया होती किंवा जे काय नाशिकमध्ये झालं त्याचं आपण कौतुक तर केलंच, मात्र आपण त्याच्यात एक शब्द वापरला की करेक्ट कार्यक्रम अजून एक होणार. नेमकं काय सूचना दिली किंवा काय सूचक विधान आहे बरोबर आहे तुमचं. कार्यक्रम करेक्टच करायचा असतो. आणि तुम्हाला कळेल पाहतो राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आजचा शेवटचा टप्पा आहे. त्या ठिकाणी नितेश राणे आणि कार्यकर्त्यांवर उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे. कसं बघताय या सगळ्या जनयात्रा? मी त्याच्याकडे काही आम्ही जरी राजकारणात असलो तरी कायद्याची अंमलबजावणी करणारे वेगळी यंत्रणा, लॉ एन्फोर्समेंट अधिकारी आहेत, ते त्यानुसार निर्णय घेत असतात. अनेक प्रत्येक वेळा ते मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, गृहमंत्र्यांना करून निर्णय घेतात का नाही, त्यानुसार त्यांनी कायद्याचं उल्लंघन. बघा कोविड आहे, प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश सगळ्यांकडे गेलेले आहे. त्यानुसार जर त्या जिल्हाधिकारी किंवा पोलीस करतात काही निर्णय घेतले असतील, आमच्यावर सुद्धा होऊ शकतो अशा प्रकारचे आणि झालेले आम्हालाही बघू ना नेहमी म्हणतो. तर तुम्हाला तिथेच लक्ष द्यायचे. बघा नारायण राणे केंद्राचे मंत्री, त्यांनी सगळ्यात जास्त कायद्याचं पालन केलं. केंद्रीय मंत्री ते घटनेला माहिती. इतर कोणी काय करत असेल तर आपण कार्यकर्ते म्हणून त्यांना सोडवावं. पण मी जेव्हा एखादा गुन्हा करतो, कायद्याचं उल्लंघन करतो, माझ्याच राज्यामध्ये, माझ्याच देशामध्ये जे कायद्याचं राज्य, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, तेव्हा आपण लोकांसमोर काय आदर्श ठेवतो? आणि मी कायदा म्हणणार, बघू द्या मला कोण हात लावतो. भाषा घटनात्मक पदावर घडलेला कोणा नाही, कोणी असेल. मी फक्त श्री नारायण राणे बोलतो असं, पण नारायण राणेंच्या बाबतीत मी एवढं सांगतो, त्यांची प्रकृती बरी नसते. आपण पाहताय परवा सुद्धा त्यांनी मेडिकल जेव्हा अटकेचा प्रसंग झाला त्यांची प्रकृती बिघडली. मी असं आमच्या शिवसैनिकांच्या वतीनं सांगतो, लाखो शिवसैनिक माणसाला जेव्हा त्याचे मनस्वास्थ्य किंवा स्वास्थ्य बिघडते तेव्हा त्याला आधाराची गरज, त्याला मानसिक आधाराची गरज. हा आधार आपण श्री नारायण राणे यांना द्यावा. तुम्हाला चिंता किंवा काळजी वाटते? मला त्यांची चिंता वाटते. मी त्यांना फार जवळ अनेक गोष्ट मला त्यांच्या प्रकृतीची फार काळजी वाटते. त्यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. त्यांना फार त्रास. भाजप राणेंना वापरताय असं वाटतं.
त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलंय, मी आज सीएम साहेबांशी पण बोलणार आहे, शिवसेना पक्षप्रमुखांशी, की राणे यांचं मनस्वास्थ्य सुधारावं, त्यांना त्यांचं मनस्वास्थ्य जे बिघडलेलं आहे ते दुरुस्त व्हावं म्हणून लाखो शिवसैनिकांनी रोज सकाळी 1 मिनिटाची प्रार्थना केली. त्यांना उत्तम मनस्वास्थ्य आम्ही प्रार्थना करू की त्यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांचं मनस्वास्थ्य सुधारो, त्यातून त्यांना बरं वाटेल आणि ते महाराष्ट्राची राष्ट्राची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतील. किंवा त्यांनी सुद्धा स्वतःवरती उपचार केले पाहिजे. योगा करावा, उत्तम असतो योगा, विपश्यनेला जावं. मी त्यांना सांगतो, मी त्यांना फार काळजी कुठे विपश्यना करा, योगा करावा, काही असेल तर मी त्यांना अधिक चांगल्या प्रकारे मी सल्ला देऊ शकतो. पण नक्की 1 मिनिटाची प्रार्थना शिवसैनिकांनी रोज करून त्यांच्या मनस्वास्थ्यास आराम पडावा, त्यातून त्यांना एक मानसिक आधार मिळावा. आणि भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा लोकांनी हे करावं, त्यांचे नेते तर आम्ही करतो हे त्यांनी केलं, ते केंद्रीय मंत्री, अशी आमची भावना सगळ्यांची तयार झाली. ती आपला महत्त्वपूर्ण मी मांडतो. राणेंमुळे घडली की आपल्याला वाटतं की त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. राणेंमुळे शिवसेना आणि भाजपाची जी दुरी वाढत चालली, पूर्वीपर्यंत एकमेकावर दगड फेकत नव्हते पात्र, आता कार्यालयापर्यंत किंवा कार्यकर्ते भिडायला लागले, असं हे होणं मला काय पटत नाही. उद्योजन फार आनंद मिळालेला नाहीये की भाजप आणि शिवसेनेमध्ये हा संघर्ष झाला. आमच्यामध्ये काही राजकीय मतभेद नक्की झाले, आमच्या वाटाही वेगळ्या झाल्या राजकीय दृष्ट्या, खरं आहे. पण शेवटी आम्ही 25 वर्ष एकत्र नांदलो, राहिलो, चांगलं काम केलं. एक वैचारिक आमचं नातं कायम राहिलं, ते हिंदुत्वाचं नातं, राष्ट्रीयत्वाचं नातं. आणि आता अचानक एका व्यक्तीमुळे, एका दुसऱ्या व्यक्तीमुळे नातंच तुटून जातं पूर्ण. एकमेकांचे वैरी झालो की अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं. हे का मलाही पटलं नाही, तर उद्योजनाही पटलं नाही. आम्हाला नाही असं की एकमेकांवर जाऊन हल्ले करावे कार्यकर्त्यांवर. राजकारणामध्ये आम्ही निवडणुकांमध्ये हिंसाच्या विरुद्ध करावं ना, पण हे नाही, हे एका व्यक्तीमुळे, त्याच्यामुळे आम्हाला नारायण राणेंचं स्वास्थ्य शिवसेनेमुळे बिघडलं का असं म्हणायचं का आपल्याला? नाही तर पाहावं लागेल. आता आम्ही प्रार्थना करू ना, आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करू. रोज 1 मिनिट प्रार्थना आम्हाला सगळ्यांना करायची, असं आम्ही ठरवतो. त्यांना लवकरात लवकर कर, त्यांना बरं वाटतं कर. आपण जसं म्हटलं मगाशी भाषणात की राणेंचा खांदा वापरून भाजप आपल्याला करतंय, मग याला कसं आपण बघताय या सगळ्या हे तुम्ही मान्य केलं पाहिजे ना. मी जे आता मगाशी सांगतोय की आमचं पुढे भाजप आमच्यावर थेट हल्ला करू शकत नाही. कोणत्या मुद्द्यावर हल्ला करणार? भारतीय जनता पक्ष स्वतःच्या तोंडाने बोलू शकत. खोट खोट लोफर अन्नाट आरोप ते दुसऱ्यांचे तोंड वापरून स्वतः बोला ना. नारायण राणे जे बोलतात ते फडणवीस बोलणार आहेत का? नारायण राणे जे बोलताय ते चंद्रकांत पाटील बोलणार आहेत का? नारायण राणे जे बोलताय ते आशिष शेलार बोलणार आहेत का? मला सांगा. त्यांना माहिती आहे खोटं आहे. ही आपली परंपरा, ही आपला संस्कार, ही आपली संस्कृती नाही आहे. हे फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार असतील, अन्य नेते असतील त्यांचे प्रमुख, त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी हे बाहेरचे लोक घेऊन त्यांना आपली भूल वगैरे पांघरून त्यांच्या तोंडातून ते आपल्यावरती अशा प्रकारचे चिखलफेक केली. आम्हाला काही फरक करत राहतो की तुम्ही जेवढं करा तेवढा पक्ष संघटना माझी मजबूत होती, आमची सरकार तेवढं मजबूत आणि हे सरकार प्रदीर्घ काळ चालेल, तुम्ही हलवू शकता. काल एक अचानक भेट झाली, पुन्हा बंद दारात फडणवीस साहेब गेले होते उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला, असं चांगली गोष्ट आहे. काय भेटू नये? विरोधी पक्ष नेते राज्याचे जे माजी मुख्यमंत्री आहेत एका विषयावर ते बैठकीला हजर होते आणि राज्याचे मुख्यमंत्री का दोघांची चर्चा होऊन त्यात तुम्हाला काय वेगळं वाटलं? अशा बातम्या येतात बंद दारात चर्चा झाल्या, त्यात बंद दाराची चर्चा सगळ्यात आधी बाहेर होते. पण राणे
राजकारणामध्ये बंद दारात जे आपण घडतो असं म्हणतो, राजकारणात काही कोकणी आणि गुप्त राहत नाही. जे आतमध्ये बसलेले असतात ते जागी सांग. भाऊसाहेब, काल राणेंनी खूप गंभीर आरोप केला की बहिणीवर स्वतःच्या कोणी ऍसिड हल्ला केला हे मला सांगायला जाऊ नका. आपणही आज म्हटलात की तुमच्याकडे जर कुंडल्या आहेत तर आमच्याकडे पण कुंडल्या आहेत. मी एकतर आता काहीच बोलणार, ते काय बोलतात मी बोलले त्यांच्या मनस्वास्थ्यासाठी आम्ही प्रार्थना, तर आधाराची गरज आहे. त्यांना त्यांचा पक्षात त्यांच्या घरात आधार मिळत नसेल अशा तर आम्ही त्याला द्यायला आमची शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रार्थना करतात रोज. सर, पण असं मनस्वास्थ्य बिघडलेल्या प्रार्थनेची सुरुवात केव्हापासून होणार आहे? पाहून प्रार्थना ही जाहीरपणे काय करायची नसते ना, आपापल्या घरातून आता सुद्धा एक करतात. म्हणजे ते हवन वगैरे असं काही नाही. पण असं मनस्वास्थ्य बिघडलेल्या एखाद्या माणसाला केंद्रीय मंत्री म्हणून राहणं किंवा त्याला कायम आम्हाला असं वाटतं की त्यांनी प्रदीर्घ काळ केंद्रीय मंत्री राहावं आणि त्याने देशाची सेवा करावी. त्यांच्याकडे जे खातं आहे सूक्ष्म लघु उद्योग मध्यम उद्योग ते खूप महत्वाचं काम ते त्यातून हजारो लाखो लोकांना रोजगार निर्माण करून देऊ शकतात. मी मला सांग देऊ शकतात, ते काम करू शकतात, त्यांच्यात काम करण्याची क्षमता हे मला माहिती. पण ते इथे लुडबुड करायला लागले अशा प्रकारे त्याच्यातून त्यांचं अधपतन जे सुरू झालं ते थांबणार. साहेब, गेल्या 2-3 दिवसापासून या घडामोडी घडत आहेत. तुमच्याकडनं पण असं वक्तव्य होतंय की राणे वाईट म्हणजे राणे शिवसैनिकांवर भाजपचे नेते कोणी बोलणार नाही. त्याच पद्धतीनं चंद्रकांत दादांचंही म्हणणं असंच आहे की आम्ही फक्त आमचे मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत, भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत पण ते देत आहेत. राणे जे आज बोलतायत ते त्यांना भविष्यात पश्चाताप पुढे मी तुम्हाला सांगतो. राजकारणामध्ये काही अशक्य नसतं. म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना भाजप मी असं म्हणत नाही. राण्यांना कळेल की मला कसा वापरून घेतला आणि मी जे सांगतोय काळ्या दगडावरती रेग असते असं म्हटलं जाते. साहेब की औषधापुरतं सुद्धा सेनेला आम्ही कोकणात शिल्लक ठेवणार नाही. त्या जे कोणी माझे आहेत आमदार ते आता आजी होतील असं त्यांनी म्हणलंय. हो, आपण तिकडे आजीबाईचा पटवा आहे, काढा औषध तुम्ही. आजी काय करताय? कोकणात तुमचा किती वेळा पराभव झालाय ते जरा काउंट. कोकणामध्ये तुम्ही कोकणचे नेते आहात ना, तुमच्याच कोकणामध्ये त्या भागात शिवसेनेचे आमदार तुमच्या निवडून आलेले आहेत. खासदार शिवसेनेचा आहे, शिवसेना आहे ना तिकडे, आणि ती कोणा एका व्यक्तीमुळे नाही, ही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे. आणि उद्धव ठाकरे किंवा आजी माझी भाजी हे सगळं विसरून जातं. शिवसेना कोकणात आहे आणि राहणार. आपण कुठे आहात पुढल्या काळात तेवढं तुम्ही जरा आता बघा विचार. संभाजीराजे आणि राष्ट्रपतींच्या भेटीवर देखील काल नारायण राणे यांनी टीका केली आहे. त्यांना पुढारी व्हायचं असं होतं. आपल्या भाषणातही आपण याबद्दल विधान केलं की राणेंच्या डोक्यात हवा गेली. नेमकं काय आपल्याला बघा, छत्रपती संभाजी या भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. छत्रपतींच्या कुटुंबाविषयी महाराष्ट्राला कायम आदर आहे, त्यांच्या वंशजांविषयी आदर आहे. मराठा आंदोलनात छत्रपती संभाजी हे कायम पुढे राहिले. त्यांची भूमिका अत्यंत संयमाची होती, नाही. पण या संदर्भातलं विधेयक राज्यसभेत मंजूर होताना छत्रपतींना 2 मिनिटही बोलू दिलं जातं. किंवा मी उभा राहिलो आणि मी तिथे झगडा केला की छत्रपती संभाजींना जर तुम्ही बोलू देणार नसाल तर तो आमचा त्यातून त्यांना ते पुढे त्यांची भूमिका मांडतात. तेव्हा हे सगळे कुठे होते? भारतीय जनता पक्षाचे राज्यातले लोक सगळे म्हणतात महाराष्ट्राचे तिथे भाजपचे मुख गिळून गप्प बसले. एरवी तुम्हाला छत्रपतींचा अपमान, छत्रपतींची अस्मिता, छत्रपतींचा आशीर्वाद, त्यावेळेला का गप्प बसला? आज नारायण राणे जे बोलतात त्यांना पुढारी व्हायचंय का? होय, ते छत्रपती हे कायम महाराष्ट्राचे पुढारीच असतात. त्यांना पुढे सांगावं लागेल. आजही छत्रपती या नावाला एक वलय आहे, ताकद. छत्रपती हे कायम राज्याचे पुढारी असतात. राऊत साहेब, काल राजनाथ सिंग यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये बोलताना ते म्हटलेत की दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्यामुळे ते छत्रपती झाले. त्यामुळे एक नवीन वाद उभा राहिला. काय वादच पडले? राजनाथ सिंग हे एक सक्षम असे नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत, देशाचे संरक्षण.
मगाशी आपण असं म्हणलात की आज 3 पक्षाचं सरकार आहे, उद्या एका पक्षाचे महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक आहे, काय नाही? आम्ही एकत्र निवडणुका लढणार तर प्रत्येकाला आपला पक्ष पहिला क्रमांकाचा करण्याचा अधिकार. चला, धन्यवाद. रस्त्यावरची लढाई असेल किंवा अगदी कायदेशीर तुम्ही जी लढाई केली ती नाशिक मधून सुरू झाली. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये नाशिकच्या या सगळ्या घडामोडीकडे कसं बघताय? कसं करणार मगाशी वाटणार सांगितलं. नाशिक हे महाराष्ट्राला राजकीय दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे. आणि मगाशी मी मला प्रश्न विचारला एका पक्षाच्या, त्या सुद्धा नाशिक उत्तर महाराष्ट्राचे योगदान फार मोठं आहे. धन्यवाद. आपण शिवसेनेचा भगवा फडकणार सांगितलं. सावरकरांच्या नावावर कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातून अटल बिहारी आणि आरोग्य यांचे नाव असणार आहेत कॉलेजला. ठीक आहे, असे याला फार मत प्रदर्शन करण्याची गरज नाही. अटलजी असतील, अरुण जेटलीचं सुद्धा एक योगदान आहे. आणीबाणीच्या काळामध्ये त्या काळापासून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, त्यानंतर कायदेशीर क्षेत्रामध्ये अरुण जेटलींचं कायम तळपत आहे. आणि वीर सावरकरांच्या नावाने कॉलेज उभं राहायचे. पण आमची मागणी आहे, त्याला भारतरत्न कधी कॉलेज उभं करा, विद्यापीठ उभं करा. पण त्यांच्या क्रांती कार्याला राष्ट्रीय प्रतिष्ठा आपल्याला द्यायची जर वेळ तर आपल्याला त्यांना भारतरत्नाने सन्मानित करावंच लागेल. धन्यवाद. आपण सर्वजण आला चहा पानाचा आस्वाद घ्या. काय